राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. स्टेट बँकेमार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम तर म्हणजे सुरुवातीला आपलं गाव जवळ्याला ईस्ट बँक ऑफ इंडियाची शाखा होती, त्याला जोडलेलं होतं आणि काही लोकांनी कर्ज घेतली आणि सगळी थकीत गेली आणि त्यामुळे एक असे गाव त्या नकाशावरून निघालं बाजूला बँकेने कर्जाचा. परंतु ज्या वेळेला स्टेट बँकेची शाखा आहे आणि त्यावेळेपासून इथं स्टेट बँकेचे जे अधिकारी आहेत सुरुवातीपासून त्यांनी लोकांमध्ये मिसळून जाऊन काम करण्याची यांनी आता चुकी केली. आपल्या या बँकेमध्ये 60 कोटीच्या ठेवी आहेत आणि आपण करतो 40 कोटी, आम्ही 20 कोटीनं सरप्लस. म्हणजे मला साहेबांचा अधिकारी सर्व पंचायत ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थ, तर स्टेट बँकेच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त तशी 219 वर्ष झाली स्टेट बँकेला. म्हणजे 1808 पासून ज्यावेळेला इंग्रज सरकारच्या काळामध्ये बँकेची स्थापना झाली तेव्हापासून बँक आपल्या देशामध्ये लोकांची इथल्या नागरिकांची सेवा बजावते. आपल्या इथं जवळपास 1993 पासून आपल्या बँकेची शाखा आहे आणि इथं कडलास आणि आसपासच्या गावांमध्ये वेगवेगळ्या ज्या लोकांच्या आर्थिक गरजा आहेत ते त्या गरजा भागवण्याचं काम करते. आता त्याबरोबरच एक सामाजिक दायित्व म्हणून आजचा एक स्टेट बँक दिवस म्हणा, आजचा वर्धापन दिन म्हणा, 1 तारखेनिमित्त काहीतरी चांगली गोष्ट करायची, म्हणजे कुठलं तरी ऍक्टिव्हिटी करायची, या अनुषंगानं एक विचार आला की इथं आपल्या गावामध्ये वृक्षारोपण करावं. तर त्या अनुषंगानं नियोजन केलं. त्यासाठी म्हणजे इतका मोठा चांगला रिस्पॉन्स मिळेल असं काही वाटलं नव्हतं. म्हणजे थोडाफार कार्यक्रम करावा, वृक्षारोपण करावं, थोडंफार त्या निमित्तानं चांगला मेसेज जाईल इतकं हे होतं. पण आज बघितलं तर खूपच चांगला रिस्पॉन्स सगळ्यांनीच दिलेला आहे. तर त्यासाठी मी सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर जे बँकेमार्फत ज्या वेगवेगळ्या योजना किंवा गरजांची पूर्तता होते त्या संदर्भात थोडंसं